गणेशोत्सव हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात महत्त्वाचा सण आहे। त्यामध्ये कोणतेही हेवेदावे न करता कायदा आणि सुव्यवस्था राखणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। हा सण सर्वांनी उत्साहानं पण कायदा आणि सुव्यवस्था राखूनच साजरा करावा असं आवाहन सिंधुदुर्गच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केलं। कुडाळ तालुक्यातील गणेशोत्सव काळातील नियोजनाविषयीची बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। या बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग यांना टार्गेट केलं। गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय, त्यानिमित्तानं विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आणि गणेशोत्सव व्यवस्थित आणि सुरळीत साजरा होण्यासाठी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधीक्षक विनोद कांबळे, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, बीडीओ प्रफुल्ल वालावलकर, महावितरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीयुत बामणे, महामार्ग विभागाचे श्रीयुत साळुंखे, MIDCचे अविनाश रेवणकर, STचे रोहित नाईक, कोकण रेल्वेचे श्रीयुत नाडकर्णी, वन विभागाचे श्रीयुत कुंभार उपस्थित होते। सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश समजावून सांगितला। त्यानंतर सर्व विभागांनी कसं नियोजन केलं आहे याचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कोकण रेल्वेच्या कुडाळ स्थानकाकडील रस्ता, गणेश घाट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक गणेशोत्सवात घ्यायची काळजी, कुडाळ शहरातल्या वाहतूक नियोजन आणि बाजारपेठ नियोजन, बंगसाळ नदीत असलेल्या मगरी, हायवेवर वारंवार पडणारे खड्डे, पिंगुळी म्हापसेकर तिट्यावरील वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचं जवळचं भाडं नाकारणं, रेल्वे स्थानक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणं अशा गोष्टींवर चर्चा करण्यात आली। विशेषतः महावितरणच्या खंडित वीज पुरवठ्यावर नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। फोन केला तर तो न उचलणं, रेंज नसणं, वारंवार वीज जाणं या गोष्टीकडे नागरिकांनी लक्ष वेधलं। सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सर्वांना मार्गदर्शन करून गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था राखून साजरा करण्याचं आवाहन सर्वांना केलं। सर्व शासकीय विभागांचे माझे सहकारी, इथे उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि कुडाळ तालुक्याचे समस्त नागरिक, आजची ही जी बैठक झाली त्यातील ज्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्या खरंच मला उपयुक्त वाटल्या आणि तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत, अनुभव आहेत आतापर्यंतचे, त्यामधनं तुम्ही जे शिकलात आणि आम्हाला जे सांगू इच्छितात ते त्यातनं भावना पोचलेल्या आहेत। बराच रोष पण दिसलाय, राग पण दिसलाय। माझी पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आजच्या या बैठकीमध्ये जो काय रोष आहे, राग आहे, तो इथेच सोडून जावा, कारण जो पुढे जो काळ येणार आहे, बरेचसे आपले बाहेरगावचे चाकरमानी जसे मॅडम म्हणाल्या आपल्या जिल्ह्यात असणार आहे, त्यावेळी या छोट्या कारणांवरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे ॲज लोकप्रतिनिधी म्हणून। आपल्याकडे परवा दिवशीच कुडाळमध्येच एक घटना झाली आहे ज्यामध्ये 2 गटांमध्ये काही वाद झाला आणि मग परप्रांती, परजिल्ह्याचे लोक आले आणि त्यावरून आपण लॉ अँड ऑर्डर केला होता। अशाच घटना आता जिल्ह्यात वाढल्या आहेत, तर आपण ॲज अ विजडमवाले नागरिक आणि लोकांचे प्रतिनिधी आपण लक्ष द्या की आपल्या गणपती काळात जेव्हा बाहेरगावची लोक इकडे येणार तेव्हा त्यांच्या समोर आपण असं एक दृश्य मांडू नको। जर एखाद्या वेळी MSCBची काही चूक झाली, काही विषय झाला किंवा PWDची काही चूक झाली, आपण जे त्या विभागाचे सिनियर आहेत त्यापर्यंत संपर्क साधून तो शासनाच्या मार्फत आपण सॉल्व्ह करून घेऊ। परंतु तिकडे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर क्रिएट करून, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की पोलीस विभाग ताणलेला असतो, प्रत्येक जागेवरती विसर्जन असतात, कुठे मिरवणुकी होत असतात। यावेळी गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद हे लागून आहेत, त्यामुळे बंदोबस्त सगळीकडे असतात। त्या काळामध्ये असा कुठला लॉ अँड ऑर्डर झाला तर आपल्याला तो हँडल करणं कठीण जाईल आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कुठेतरी त्यामध्ये खराब होईल। तर आपलं जे सण उत्सव आहे त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी तुम्ही कधीही त्या विभागाच्या सिनियर्सना कॉन्टॅक्ट करा। पोलिसांची 112 तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, डायल 112 तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा। जसं आता MSCBचा विषय आहे, कधी त्यांना कॉन्टॅक्ट लागत नसेल तुम्ही 112वर कॉल करा। आम्ही जे कोण आहेत रिस्पेक्टिव्ह त्यांना आम्ही संपर्क करून देऊ आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करू। परंतु तिकडे कुठल्या प्रकारचा जर लॉ अँड ऑर्डर झाला तर ते मॅनेज करणं म्हणजे सण उत्सव सोडून आपण दुसऱ्याच कुठल्या दिशेने जाऊ, तर त्याच्याकडे आपण लक्ष देऊ। दुसरी गोष्ट, आता गणेश मंडळ आपल्याकडे 4च आहेत, त्यांनी ज्या महत्त्वाच्या ज्या परमिशन आहेत, PWDची झाली, MSCBची झाली, DJ विषयी जर तुम्ही DJ लावणार असाल तर DJची परमिशन आणि
मिरवणुकीच्या रूटबाबत ती माहिती ॲडव्हान्समध्येच घेऊन ठेवा. आपल्याकडे तसा कम्युनल काही विषय नाही आहे, पण तरी रूट जो पारंपरिक आहे तोच रूट राहील आणि त्यामध्ये कुठेही जातीयवाद किंवा कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी हे सगळं होणार नाही, ही आपली जबाबदारी राहील. तर जिकडे जिकडे डीजेचा वापर होणार आहे किंवा मग ढोल पथक असेल त्याची तुम्ही परमिशन घ्या. त्यासाठी आपली ध्वनी प्रदूषण अधिनियममध्ये साऊंड लिमिट असतो, तो फॉलो करा. तर ते तुम्ही नियमित परमिशन घेतले, तुम्हाला जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आम्ही आधीच सांगू शकू आणि आपण थोडं 1990 आपण अलाव करतो, थोडं वर खाली झालं तर ठीक आहे, परंतु आपण ॲटलिस्ट आपल्या डोक्यात पाहिजे की आपल्या सणामुळे दुसऱ्यांना त्रास नको व्हावा. आणि जे लोक जसं वृद्ध लोक आहेत किंवा हॉस्पिटलमधले आहेत त्यांना आपल्या डीजेमुळे किंवा आपल्या लाऊडस्पीकरमुळे कुठे त्यांना त्रास होऊन त्यांचा सण खराब नको व्हावा यासाठी आपण खास करून लक्ष देऊ. रिक्षा चालकांचे जे रिक्षा युनियनचे जे आले आहेत सरांनी ऑलरेडी सांगितले फेअरबाबत आपण जर एक फिक्स्ड रेट आकारला प्रति किलोमीटर किंवा अंतरानुसार आणि तो कुठेतरी आपल्या जिकडे रिक्षा स्थानक आहे तिकडे लावला तर मग बऱ्याचशा प्रवाशांना फायदा होईल. त्याचप्रकारे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते, बऱ्याच वेळी लोक सामान वगैरे विसरून जातात, रिक्षात विसरतात, बस स्थानकावर पण विसरतात. त्या बाबतीत पण तुम्ही हेल्पलाईन नंबर तुमच्या युनियनचा पण आणि पोलिसांचा पण लावून ठेवा आणि तुमच्या रिक्षा चालकांना पण तशी माहिती द्या की काय जर सापडलं तर ते पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही डिपॉझिट केलं, आपण जे कोण आहेत कन्सर्न त्यांना कॉन्टॅक्ट करून ते पोहोचू शकू. म्हणजे जे लोक लांबून प्रवास करून आले त्यांना कुठल्याही प्रकारच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांचा पूर्ण सण खराब नको व्हायला, यासाठी आपण तेवढी काळजी घेऊ शकू. बाकीच्या विभागांबद्दल तर ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. पोलीस विभागाच्या बद्दल जे पण आहे म्हणजे ज्या आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, बंदोबस्त झाला किंवा योग्य परमिशन देणे झाले किंवा बेसिक लॉ अँड ऑर्डर, ते आम्ही नक्कीच करू. कुठलेही इतर विषय जरी असतील आपत्कालीन, तर पाऊस आपण बघतोय मागच्या 2 दिवसापासून खूपच पाऊस पडतोय. विसर्जन कालावधीमध्ये पण पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण जे विसर्जन घाट आहेत किंवा जिकडे पण आपण नदी ओढे जिकडे पण आपण विसर्जन करतो तिकडे गावचे पोलीस पाटील आणि जे पण आमचे त्या बीटचे कर्मचारी आहेत ते तिकडे हजर राहतील तुमच्याबरोबर. त्यामुळे तिकडे काही तुम्हाला मदत लागली तर तुम्ही त्यांना हक्काने बोलवून घेऊ शकता आणि आम्ही खात्री करून देतो की जे काय आपत्कालीन व्यवस्था आपण पुरवतोय जिल्हाधिकारी साहेबच पुरवत आहेत, पण आम्ही तिथे हजर राहू. तर त्यामुळे विसर्जनच्या काळामध्ये जर खूप पाऊस असेल, कधी कधी पूल पण आपले पाण्याखाली जातात, बरेचसे रस्ते ब्लॉक होतात, दरडी कोसळू शकतात, तर ते तुम्ही वेळेवर आम्हाला कळवा. 112 मध्ये आम्ही त्वरित जिकडनं अवेलेबल आहे मदत पोहोचवून देऊ. आणि जे काय आपले विसर्जन काळामध्ये ज्या पण इश्यू असतील ते आम्ही ॲड्रेस करू. बाकी जर पोलीस विभागासाठी आपल्याला काही सूचना असतील, म्हणजे या मेमोमध्ये तर पोलीस विभाग नाही आहे त्यामुळे आपल्या सूचना राहिल्यात, पण याच्या व्यतिरिक्त काही सूचना असेल तर आपण आता देऊ शकतात. म्हणजे ते आम्ही त्या पोलीस स्टेशनला आणि बीटला कळवून त्या सॉल्व्ह करू शकू. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी देखील आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी आपण नवीन असल्याची कारणं न देता जनतेला सेवा द्यावी. कोणाचे रस्ते कोणाला माहीत नाहीत ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळेस परिस्थिती चांगली आहे याचा अर्थ मागच्या वेळेस ज्या सूचना आपण केलेल्या होत्या त्या संबंधित यंत्रणेने काम केलं असावं असं वाटतं मला. यावेळेस फक्त MSCBचा मोठा विषय दिसला मला. MSCB वाले जरी महिना 1.5 महिना झालं असलं तरी आपण नवीन आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला काही माहिती नसेल तर आपण वरिष्ठाला तात्काळ ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्यावा. जसं की तुम्हाला मॅन पॉवर लागणार असेल तर अन्य ठिकाणचं मॅन पॉवर इकडे वर्ग करता येईल का, ह्याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. तर आपण त्या बाबतीत वरिष्ठांची बोलून घ्या. आणि मला वाटतं सर्व अधिकाऱ्यांनी ज्या ज्या सूचना आता केलेल्या आहेत त्या लिहून घेतल्या असतील असं मी आशा करतो आणि 2-3 दिवसात आपण ते मार्गी लावाल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा एक आहे की कोणाचे रस्ते कोणाला माहीत नाही, म्हणजे ही खरी शकांतिका आहे. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला माहीत नाही, रेल्वेवाल्यांना माहीत नाही, मग त्याच्यावर खर्च कोणी केलेला. तर याच्यात फार डोकं लावण्यासारखं नाही. नवीन जरी अधिकारी तुम्ही असाल तरी खर्च कोणी केलेला आहे त्यावरनं तुम्हाला समजणार आहे की हा रस्ता किती लांबी रुंदीचा आहे. त्यामुळे फार असं डोकं चालवून हा माझा हा तुझा हा असं टाइमपास करण्यापेक्षा आपण ते बघून आपापल्या डिपार्टमेंटने त्यावर काम करणं अपेक्षित आहे आणि करायलाच पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवेवाल्यांनी बघा
डिस्ट्रिक्ट लेवलवरती पण चर्चा झालेल्या आहेत. आपण अगदी वेग लिमिट पासून तर जे रस्ते आहेत खड्डे पडलेले आहेत ते आपण बुजवायचं काम सुरू केलेलं असं त्यावेळेस म्हटलेलं आहे. पण असं व्हायला नको की 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे, बुजवलेले सर्व निघून गेलं. तर असं जर असेल तर आपण ती तातडीनं कारवाई करायची आहे. अगदी RSNच्या इथं देखील मला खड्डे पडलेले दिसतात. तिथं परत हा प्रश्न यायला नको की हा PWDचा आहे की नॅशनल हायवेचा आहे, कारण तिथं नेहमीच खड्डे मला दिसतात RSNचे. तर ते दोघांनी ठरवा, दोघांनी संयुक्तरित्या बघा आणि ते रस्ते दुरुस्त होईल असं बघा. ST महामंडळाचं नियोजन फार सूचना नाही आहेत, पण आपण मागच्या वेळेस जसं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांचा कुठं थांबा असेल तर बघा. फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंगुळीला लक्ष द्या. एक दोन ट्रक जर लागणार असेल चिरा किंवा अन्य तर ते तातडीने होणार आहे. आणि ही खरी परिस्थिती आहे की ते रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे STचे जे तुमचे चालक असतील त्यांना पण आपण कल्पना द्या की ते मध्ये रस्त्यावर थांबू नका, साईडला थांबवा म्हणून. त्यामुळे तिथं जी गर्दी होती ती होणार नाहीये. बाकी ग्रामपंचायतीच्या आपण 8 तारखेला सूचना आपण दिलेल्याच आहेत. तरी काय असेल वेगळं काय वाटलं तर तुम्ही त्या सरपंच महोदय किंवा ग्रामसेवक असेल त्यांना आपण सूचित करायचं आहे. MIDCचा मेन रस्ता झालेला आहे, पण MIDC मध्ये काय सुट्ट्या वगैरे असतील त्या कालावधीत आपण पोलिसांशी थोडं संपर्क ठेवायचा आहे किंवा संबंधित ज्या कंपनीज असतील त्यांना आवश्यक वाटेल तर पोलिसांचे पेट्रोलिंग वगैरे वाढवता येतील. वन विभाग मगरीचा विषय आहे, जरा ट्रेस करून घ्या आहे का मगरी आहे अगर कसे किंवा असेल तर कुठल्या सीझनमध्ये ते येत असतात ते लक्ष ठेवावं लागेल. जर मगरी असतील तर तुमचा माणूस तिथं ठेवणं आवश्यक आहे. रेल्वेने आज रेल्वेवाले आहे, बऱ्याचदा रेल्वेवाले नसतात त्यामुळे काम करताना रेल्वेशी संबंधित गोष्टीवर निर्णय घेता येत नाही. पण यावेळेस मागाशी मॅडमने जो सांगितलेला आहे तुमच्या रेल्वे लाईनकडचा इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल तो आपण सॉर्ट आउट करायचा आहे. आणि PWD सोबत बसून रस्ता नेमका तुमचा आहे की त्यांचा आहे तेही आपण बघून घ्या. रिक्षा चालकांचे कोण आहे? रिक्षा हा एक नेहमीचा विषय असतो की जवळसाठी पटकन रिक्षा तयार होत नाही, जास्त भाडं पाहिजे असतं. तर अशा वेळेस तुमची संघटनाही बदनाम होणार आहे. त्यामुळे संघटनेच्या पातळीवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे की भाडे तर नाकारले जात नाही किंवा एक्स्ट्रा पैसे तर घेतले जात नाही, यावर आपण लक्ष ठेवायचं आहे. गणेश मंडळांना PI साहेबांनी सूचना दिलेली त्याप्रमाणे CCTV किंवा आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी कायम असतील. CCTV लाईट जरी गेली, MSEBच्या भरोश्यावर नका राहू. लाईट जरी गेली तरी CCTV चालू असतील ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे. स्वयंसेवक आपले तिथं नेमून ठेवा. बाकी मूर्तीची विटंबना होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यायची आहे. स्टेज प्रॉपर चेक करा. असं व्हायला नको की स्टेज गर्दी वाढली की परत खाली कोसळणार अशी परिस्थिती उद्भवायला नको. आतापर्यंत अशा काही घटना घडलेली नाही, पण आपण प्रिकॉशन घ्यायचे आहे. बाकी तुमच्या फार शंका आता राहिलेल्या नसतील असं मला वाटतं. काय 1-2 शंका असेल तर घेऊया. यावेळी प्रसाद शिरसाट, श्रीराम शिरसाट, संदेश पडते, श्रीयुत पाटकर, नगरसेविका सौ श्रेया गवंडे, आफरीन करोल यांनी प्रश्न मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलं. या बैठकीला नगरसेवक मंदार शिरसाट, नयना मांजरेकर, श्रेया गवंडे, आफरीन करोल, वीज ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीयुत पाटकर, व्यापारी संघाचे श्रीराम शिरसाट, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, सर्व शासकीय यंत्रणांचे खाते प्रमुख, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, तालुक्यातले सरपंच, पोलीस पाटील, व्यापारी संघटना पदाधिकारी, रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.